रंग आमचा. महाअधिवेशनातून भाजपनं फुंकलं महापालिका निवडणुकांचं रणशिंग. येत्या 3 ते 4 महिन्यात निवडणुका. फडणवीस यांचं वक्तव्य. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मोठा विजय मिळवणार, अमित शहांना विश्वास. दगाफटक्याचं राजकारण करणारे शरद पवार आणि धोका देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेनं जागा दाखवली, अमित शहा यांचा विरोधकांवर घणाघात. महाराष्ट्रातील विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांचं. महाअधिवेशनात अमित शहा यांच्याकडून फडणवीसांचं भरभरून कौतुक. अमित शहा यांची भाजप नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक. आगामी निवडणुकांच्या बद्दल बैठकीत चर्चा. शहा भाजपच्या नव्या मंत्र्यांनाही करणार मार्गदर्शन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्थापन झालेली नाही. आघाडी तुटली असं मी म्हटलं नाही. स्वबळाच्या नाऱ्यावरून केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांचं स्पष्टीकरण. नाव आल्यानंतरच चौकशी होणार ना? बळजबरीनं चौकशी करायची का? देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा आक्रमक. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून बीड जिल्ह्यातील 100 शस्त्र परवाने रद्द करण्याची कारवाई. बीड सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री न्याय करतील ही अपेक्षा होती, मात्र सरकारकडून मुख्य आरोपीला वाचवून कारवाईचं ढोंग सुरू. हत्येप्रकरणी तपासावरून संजय राऊत यांचा निशाणा. परळीमध्ये राखेच्या टिप्परच्या धडकेत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू. परळी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. चालकाचा शोध सुरू. आणि नाशिकमध्ये बंदूकबाजांची दादागिरी. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना. विशाल झगडे पोलिसांच्या ताब्यात. आणि अमरावतीमधील गोल्डन फायबर कंपनीतल्या कामगारांना विषबाधा. जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा. पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय.